प्रत्येकाने शिवाजी महाराज बनायचं तर मावळ कोणी बनायचं. महाराजांनी लढाया केल्या, गड जिंकले, एवढंच आयुष्य आहे का महाराजांचं? मला हे माहीतच नव्हतं की ज्या किल्ल्याची आज मी टर खेचतोय, ह्या किल्ल्याचा मी भविष्यामध्ये जाऊन इतका डायहार्ड फॅन होईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. क्या बात आहे. शिवाजी महाराज जे आम्ही चौकात बघतो ना, हे शिवाजी महाराज नाही. क्या बात आहे. शिवाजी महाराज त्या आजीला जे कळाले, गल्ली बोळातल्या लोकांना जे शिवाजी महाराज कळाले, ते खरे शिवाजी महाराज. मी एक भंगारातला तुकडा होतो. मला सोनं बनवण्याचं काम ह्या परिसरात. काय किल्ले चढता रे तुम्ही, इथून उड्या मार, तिथून उड्या मार, याला ट्रेकिंग म्हणता तुम्ही? ट्रेकिंग असं नसतं. ट्रेकिंग म्हणजे स्वतःचा जीव वाचवायचा, आपल्या सोबत आहे त्याचा जीव वाचवायचा. जिंजीवरती काही ठिकाणी अशी भांडी आहेत. अच्छा. त्या भांड्यामध्ये पाणी ओतायचं, इकडे बत्ती दिली की जाऊन त्या भांड्यामध्ये तोंड बुडवायचं, मग हा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत. नुसत्या तामिळनाडूमध्ये 8 ते 10 किल्ले असे मला सापडले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. हा एवढा मोठा खजिना, जिथं माझ्या बापजादेने रक्त सांडलं, जिथं महाराजांचं पाय लागलेत, महाराजांनी हा किल्ला घडवलाय, एवढी मोठी दौलत माझ्यासमोर असताना कसल्या 1.5 दमडीच्या खजिन्याच्या मागे लागणार आहे हो म्हटलं मी. शिवरायांशी स्मरावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी जगावे, उरावे कीर्तिरूपे. शिवाजी अमुचा राजा, भवानी अमुची आई, गणिमी अमुचा कावा, मराठी अमुची माई. या शब्दांना जागणारा महाराष्ट्रातला मराठी माणूस. आणि या मराठी माणसाचं सगळ्यात मोठं प्रेम, सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ते या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवराय. आणि या शिवरायांच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याची या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना फार उत्सुकता असते. आणि हीच उत्सुकता कमी करण्यासाठी इरा पब्लिकेशननं छत्रपती शिवरायांच्या जीवनावर, त्यांच्या इतिहासावरती अनेक पुस्तकं आपल्या भेटीस आणलेली आहेत. आणि म्हणून त्या पुस्तकांचं लेखकांशी आपला संवाद व्हावा यासाठी इरा पब्लिकेशनच्या मार्फत संवाद लेखकांशी असा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि आज आपल्या या उपक्रमामध्ये भेटीला आलेले आहेत इरा पब्लिकेशनचं अत्यंत वेल सेलर असलेलं बुक मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा. लेखक आहेत अमर श्रीरंग साळुंखे. अर्थात यांना या नावानं फार कमी परिचय आहे. त्यांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला आहे तो भाऊ मराठा या नावानं. आणि आज भाऊ मराठा आपल्यामध्ये आहेत. भाऊ, आपलं खूप खूप स्वागत. पुस्तकाकडे जाण्या अगोदर मी आपल्याला असं विचारेल की साधारणपणे लोकांना अपेक्षा असते की एक लेखक घडतो, परंतु त्या अगोदर तो एक माणूसही आहे. बरोबर. आणि त्याचा जीवनाचा प्रवास सुद्धा आहे. तुमचं बालपण कसं होतं साधारणपणे? माझ्या बालपणीचा काळ हा म्हणजे आता जे म्हणतो आपण जे जग आहे, या जगाचा आणि त्या जगामध्ये खूप फरक आहे असं मला आजही वाटतं. कारण ते जग होतं ज्या वेळेला पुस्तक हे खूप लांबची गोष्ट आहे. शाळा शिकताना मला चांगलं आठवतं आहे, एक पुस्तकात आम्ही 4-4 मित्रामध्ये वाचन करणे किंवा अभ्यास करताना अशी 4 मित्र आम्ही एकत्र बसायचो. याच्याकडे हे पुस्तक आहे, त्याच्याकडे ते पुस्तक आहे. कोणाकडेही साधारण पुस्तकांचं तो संच नसायचा. आणि वाचनाची आवड माहीत नाही कशी लागली, पण त्या वयात सुद्धा आमच्याकडे कसं असायचं, एखाद्या डस्टबिनमध्ये काय पडलं आहे किंवा एखादा पेपरचा तुकडा पडला आहे तो वाचायचा. त्यातलं कंटेंट काय आहे याच्याशी काय देणं घेणं नसायचं, पण हा ते वाचायचं आहे. एखादा बोर्ड जरी साधा दिसला तरी तो वाचायचा आहे. अगदी. हां. आणि तो काळच आमचा असा होता की त्या वेळेला शिक्षणाकडे फारसं हे नव्हतं, लोकांनी फोकस केलेलं नव्हतं शिक्षणाकडे. आमच्या गावचं जे शिक्षण होतं ते 1ली ते 7वी एवढी शाळा होती. आणि त्या दरम्यान शेती हा व्यवसाय लोकांचा, फार तर नोकरी करणारे कोण गावामध्ये नव्हते. शेती व्यवसाय असल्यामुळं 7च्या आतमध्ये संपूर्ण गाव शांत झालेलं असायचं. त्याच्यानंतर गावात जास्त आवाज नसायचा किंवा आपण जो म्हणतो शुकशुकाट हा प्रकार गावात असायचा. पण शाळेकडे गावच्या फक्त ठराविक लोकांचं लक्ष असायचं. आणि एकच शिक्षक असायचे, ते 4 वर्गांना शिकवायचे. तरी पण त्या शिक्षकाने आम्हाला बऱ्यापैकी आमची बौद्धिक
प्रगती करून घेतली. 4थीपर्यंत मराठी शाळा, त्यानंतर आपण जे म्हणतो की 4थीपर्यंतचा एक टप्पा होता, तिथून 7वीपर्यंतचा एक टप्पा आणि तिथून 10वीपर्यंतचा एक टप्पा, असं ते शिक्षण झालं. 10वीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं की बाजूच्या 10वीपर्यंतच्या शिक्षणासाठी आम्हाला दुसऱ्या गावात जावं लागत होतं, कारण आमचं गाव जे आहे ते एक हिल स्टेशन सारखं आहे. त्यामुळं सगळी कामं डोक्यावरूनच करायची. अगदी सकाळच्या तुमच्या पाणी आणण्यापासून लाकडाची मुळी असेल म्हणा, जनावरांसाठी गवत असेल, हे सगळी कामं डोक्यावरूनच करावी लागायची. अगदीच ग्रामीण भागातनं आयुष्याची सुरुवात झाली. मग तुमचं जे काही शिक्षण झाल्यानंतर या इतिहासाकडे तुम्ही कधी वळालात? इतिहासाकडे वळण्याचं कारण असं, म्हणजे सुरुवातीला मला फिरण्याचा खूप छंद होता. अच्छा. शाळेतलं 4थीचं पुस्तक हे जवळजवळ सगळ्यांसाठी आयडॉल आहेच, कारण ज्या पुस्तकामध्ये, शालेय पुस्तकामध्ये तुम्हाला शिवाजी महाराज शिकवले जातात, त्यावेळेला आपले जे खेळ असतात ना, त्या खेळामध्ये सुद्धा आमच्या शिवाजी महाराज असायचे. क्या बात. आणि प्रत्येकाची चढावड की मी शिवाजी महाराज बनणार. मग प्रत्येकाने शिवाजी महाराज बनायचं तर मावळं कोणी बनायचं. मग आमच्यासारख्यांना कधी, आमच्यासारखी मुलं मग कुठेतरी तानाजी मालुसरे किंवा इतर जेवढे आम्हाला ज्ञात होते त्यावेळेला, त्यांच्या भूमिकेत आम्ही कुठेतरी असायचो. मग आमचं स्टेज काय, गावच्या पारावर कुठेतरी आपलं ते करायचं, एखाद्या वडाच्या झाडाखाली तो सगळा खेळ आमचा चालू असायचा. मग त्याच्यातून म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल मनामध्ये जे प्रेम निर्माण झालं ते त्या स्टेजमध्ये निर्माण झालं. आणि ते एक स्टेज होतं की त्याच्यामध्ये असं वाटायचं की एवढाच एक राजा आहे. अगदी. मग हळूहळू पुढे गेल्यानंतर जगाचं जशी माहिती होत गेली तसं इतर राजांची पण ओळख झाली, पण महाराजांबद्दल एक कुतूहल जो होतं ना, ते कधी संपलं नाही. मग त्याच्यातून असं वाटायला लागलं की पुढं काय, महाराजांनी लढाया केल्या, गड जिंकले, एवढंच आयुष्य आहे का महाराजांचं. मग त्याच्यातून छोटी छोटी पुस्तकं किंवा मित्रांशी संवाद व्हायचे. सुरुवात तर जय भवानी आणि जय शिवाजी ह्याच्या पलीकडे आम्ही गेलेलोच. आम्हाला एखादा कार्यक्रम असेल तर जो जास्त ओरडेल त्याचं शिवाजी महाराजांच्या वरती जास्त प्रेम आहे, अशी आमची एक ती भावना असायची. अगदी. नाही, आणि ही भावना तमाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये सुद्धा असते. मी असं विचारेल की हा भाग आवडीचा किंबहुना तो महाराष्ट्रात प्रत्येक माणूस आहे तो छत्रपतींवर प्रेम करतोच, पण तुम्ही जो विषय निवडलाय हा विषयच मुळात महाराष्ट्रासाठी आणि इथल्या मराठी माणसासाठी थोडासा हटके, वेगळा आहे. मी यासाठी म्हणेन की महाराष्ट्राला आतापर्यंत छत्रपतींचा एकंदरीत प्रवास जो आहे तो महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संदर्भातला जास्त आहे. पण तुम्ही दक्षिणेकडे वळालात. खरं तर जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, संशोधक मंडळी आहेत, यांना माहिती आहे की महाराष्ट्राचा जो इतिहास आहे किंबहुना छत्रपती शिवरायांचं जे काही स्वराज्य आहे त्याच्या कैक पटीनं त्यांनी ते दक्षिणेमध्ये मिळवलं. आणि अगदी 1.5-2 वर्षाच्या कालखंडामध्ये हा एवढा मोठा भीमपराक्रम आहे, म्हणजे मी भीष्म पराक्रम म्हणेन भीम पराक्रमापेक्षा, की मग त्याकडे दुर्लक्षच होतं आजपर्यंत महाराष्ट्राचं. बरोबर. तुमचं लक्ष तिकडे जाण्याचं कसं काय कारण, म्हणजे की कसे वळाला? कंपनीच्या कामानिमित्त 3 महिन्यासाठी मी दक्षिणेत गेलो होतो. मोकळ्या वेळात काय करायचं म्हणून मी तिकडचे स्थानिक ती स्थळं फिरायला लागलो. त्यातूनच माझ्या एका मित्राच्या लग्नाच्या निमित्त जिंजी किल्ल्यावरती माझं जाणं झालं. अच्छा. दक्षिणेतला पहिला किल्ला पाहिलेला तुम्ही जिंजी, 2002 साली. मग हे लोकल किल्ले बघताना एक दिवशी अचानक माझ्या वाचनात आलं की हा जिंजी किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाय, म्हणजे तिथल्या एका स्थानिक व्यक्तीकडून. तर त्या तिरुवन्नामलाईच्या मंदिर मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं त्या मंदिरात बसलं असताना एक आजी माझ्याजवळ आली आणि मी मराठी आहे असं तिला कळालं. तर ती आजी मला म्हणायला लागली की आमच्यावरती तुमच्या शिवाजी महाराजांचे खूप उपकार आहेत. क्या बात आहे. या पिढीतली एक म्हणजे साधारणपणे एक 5-25 वर्षातला विषय आहे. बरोबर. तर म्हटलं काय आजी, काय विषय? तर आजीने सांगितलं, बाळा ह्या मंदिरात जे बसलायस ना तू, हे मंदिर शिवाजी महाराजांमुळे आज आहे. शिवाजी महाराज नसते तर आम्हाला हे मंदिर बघता आलं नसतं. शिवाजी महाराजांमुळे आमचा देव देवळात आहे. तर म्हणजे त्यावेळेला माझं तरुण वय म्हणजे खूपच तरुण होतो. अगदी.
मला वाटलं ही आजी काहीतरी फेकते उगाच, म्हणजे जवळीक वाढवण्यासाठी हो. किंवा बोलण्यासाठी. अगदी. शिवाजी महाराजांचा काय संबंध काय आहे एवढ्या लांब? संबंध? शिवाजी महाराज महाराष्ट्रात, हा, तोपर्यंत तुम्हाला ज्ञातच नव्हतं. मला ज्ञात दक्षिण. नव्हतं. बरोबर, अगदी. इतिहासाची फार जवळीक फार नव्हती माझी. जवळीक नव्हती तेव्हा. मला वाटलं आजी काहीतरी फेकते, पण त्या आजीची जी गोष्ट आहे ना सांगितलेली, हा. ती एक डोक्यात बसली की काय आजी अशी काय बोलत होती. नंतर वाचण्यातून लक्षात आलं बरं. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय नावाची एक मोहीम केली होती. हा. त्या मोहिमेअंतर्गत शिवाजी महाराज इथवर आले होते. हो. मग जिंजी किल्ल्यावरती येणं जाणं वाढलं. हा. जायचं मग एकटंच जायचं, कोणतरी सोबत एखादा मित्र असायचा, मग एकटंच जायचं कुठंतरी एखाद्या इमारतीजवळ बसायचं, तिथं ती शिवजयंती साजरी करायची एकट्यानेच आम्ही दोघांनी. अरे क्या बात आहे. वा. म्हणजे एक आतला जो कार्यकर्ता आहे ना तो शांत नसायचा. त्याला असं वाटायचं की एवढं लांब आपण आलोय, आपल्याकडे दुसरं काय नाही पण हा किल्ला आहे. अरे क्या बात आहे. सुंदर. इथं आपण महाराजांचं ते महाराजांच्या आठवणी आपण इथं जाग्या करायच्या, आणि त्यातून हे इतिहासावरचं प्रेम वाढत गेलं. वा. हा. आणि हळूहळू मग त्या किल्ल्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली, तिथं उत्सुकता निर्माण झाली. हा. आणि एक काळ होता की सुरुवातीची जी भेट होती जिंजीची, हा. त्यावेळेला त्या जिंजीवरची आम्ही टर खेचायचो माझ्या मित्रांची. काय तुमच्या इकडचे किल्ले, हे नुसतेच दगड पडले, त्या दगडात कोणी किल्ला बांधत असतो का? हे आमच्या इकडे बघा काय किल्ले आहेत. मी तरी किल्ले काय फार पाहिलेले नव्हते, पण मी पाहिलेले किल्ले कुठले, सज्जनगड, अजिंक्यतारा, जवळचे किल्ले, साताऱ्याच्या आसपासचे किल्ले, ज्याला चांगला रस्ता आहे तिथपर्यंत जाता येते, तटबंदी आहेत चांगले, असे ते मराठ्यांचे भव्य दिव्य बुरुज, ह्या अशा टाईपचे किल्ले आपण पाहिलेले. त्यामुळं जिंजीसारखा किल्ला चित्रासारखा, चित्रात पाहिल्यासारखा, ते आपल्याला सवय नाही ते तसं बघायची. अगदी एकावर एक दगड रचल्यासारखं आणि असे अस्तव्यस्त दगड पडले, त्यातून त्या वाटा गेल्या. मला हे माहीतच नव्हतं की ज्या किल्ल्याचे आज मी टर खेचतोय किंवा ज्या किल्ल्याबद्दल मी त्या मित्रांना चिमटे काढतोय, ह्या किल्ल्याचा मी भविष्यामध्ये जाऊन इतका डायहार्ड फॅन होईन असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. क्या बात आहे. आणि त्या किल्ल्यानेच माझी उत्सुकता वाढवली, इतिहासाची पुस्तकं वाचण्यासाठी मला भाग पाडले. आता मी दक्षिण भारतामध्ये होतो, म्हणजे मला पुस्तकं सुद्धा मिळणं खूप अवघड, दुरापास्त होतं. अगदी जे मिळेल ते महाराष्ट्रात कधी येईल त्यावेळेला मग एखादं दुसरं पुस्तक घेऊन जायचं. बरं, त्यावेळेची आपली फायनान्शियल कंडिशन पण तशी नव्हती की पुस्तकं घ्यावी आपण. मग त्यातून मोजकं पुस्तक घ्यायचं, मग ते वाचायचं. मग इतरांना प्रवास असायचा माझा रेल्वेचा. रेल्वे प्रवास जो आपला दादरला सुरू होणार तो चेन्नईला जाऊन संपणार, साधारण 24 तासाचा प्रवास. मग ह्या 24 तासात हातात पुस्तक आलं म्हटल्यावरती ती झोप कसली ती नसायचीच, ती पर्वणीच ते का. हो, मग ते इथून असं वाटायचं की आता हां याच्यानंतर आपली सुट्टी 6 महिन्याने, 6 महिन्यासाठी एवढं पुस्तक आपल्याला पुरेसं. पण ते पुस्तकात काय आहे हे वाचण्याची जी उत्सुकता आहे ती दादर रेल्वे स्टेशन पासून चेन्नईपर्यंत पुस्तक वाचलेलं संपलेलं असायचं. अच्छा, मग ती निकड वाचायची वाढत. आणि त्यातून कळालं की शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय असा काहीतरी प्रकार होता. आणि ती जी आजी मला तिरुवण्णामलाईच्या मंदिरामध्ये भेटली होती ती काय खोटं बोलत नव्हती, खरंच बोललेली होती. आणि मला असं तेव्हा त्या वेळेला मला एक जाणवलं की शिवाजी महाराज जे आम्ही चौकात बघतो ना, हे शिवाजी महाराज नाही. क्या बात आहे. शिवाजी महाराज त्या आजीला जे कळाले, गल्ली बोळातल्या लोकांना जे शिवाजी महाराज कळाले, ते खरे शिवाजी महाराज. कारण जो राजा मनामध्ये राहतो तो राजा. क्या बात आहे. पुतळ्यामध्ये राजा राहतो असं मला, म्हणजे त्या दिवशी मला त्या गोष्टीवरचा विश्वास उडाला की राजा पुतळ्यामध्ये असतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी संस्कृती जी जपली त्यांची, ते त्या आजीच्या बोलण्यातून जाणवलं की एक मराठी माणूस भेटल्यानंतर तिला पहिलं काय बोलावं असं वाटलं तर शिवाजी महाराज. भाऊ, हे सगळं तुम्ही दक्षिण दिग्विजय आणि त्या संदर्भातली पुस्तकं, मग गडकिल्ल्यांचा अभ्यास वगैरे वगैरे सगळं करताना मला चांगलं माहिती आहे की दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या सहवासाचाही तुमच्यावरती बऱ्यापैकी जो आमूलाग्र बदल आहे तुमच्यातला, तो दुर्गमहर्षींच्यामुळं आहे. तर दुर्गमहर्षींच्या संपर्कात तुम्ही कसे आलात आणि मग त्यांच्यासोबत काही भटकंती झाली आहे त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. मी गडवाटशी कनेक्ट झालो होतो, नवीनच कनेक्ट झालो होतो. गडवाट नावाची संस्था जी आहे तिच्याशी नवीन कनेक्ट झालो होतो मी. इव्हन मी त्यातल्या लोकांना सुद्धा ओळखत नव्हतो. पण माझ्यासाठी उपयुक्त असा क्षण एक म्हणतात ना की आयुष्यात एखादा टर्निंग पॉईंट येतो, तो असा आला की
गडवाटने एक शिवजयंती साताऱ्यामध्ये आयोजित केली होती आणि त्या शिवजयंतीमध्ये मांडे सरांना त्यांनी बोलवलं होतं. मांडे सरांना ऐकताना एक जाणवलं, बाकीचे वक्ते मी ऐकले होते, म्हणजे ते बोलताना अक्षरशः आत्ता वाटायचं की हातात तलवार हातात घ्यावी आणि हे युग ते नाही, पण असं वाटायचं की आत्ता तलवार आपण हातात घेतली पाहिजे. अगदी अगदी. त्या 1.5 तासामध्ये जे माझ्या डोक्यात किंवा माझ्या आसपास जे 5-50 वक्ते भटकत होते, जे मला पेटवत होते आतून, भाऊंच्या त्या 1.5 तासाच्या भाषणामुळे ते गायबच झाले कुठेतरी आणि त्या सगळ्यांची जागा तेवढ्या एका माणसाने घेतली. बरं, आता तिथून आमचा संबंध येण्याचा संबंधच नव्हता. दरम्यान काय झालं की जिंजी किल्ल्यावरती माझी धडपड थोडीशी चालू झाली की तिथले आर्कॉलॉजीचे ऑफिसर्स वगैरे आम्हाला सांगायचे की एवढे 2च किल्ले आहेत, राजगिरी आणि कृष्णगिरी. पण मी जे वाचायचो ह्याच्यात मला कुठेतरी जाणवायचं की मुघल दरबारची बातमीपत्रे असतील किंवा जदुनाथ सरकारांच्या नोंदी असतील, भीमसेन सक्सेना असेल, ह्यांच्या नोंदीमध्ये काही ठिकाणी नोंदवलं होतं की हा 7 किल्ल्यांचा समूह आहे. मी विचार करायचो की इतके दिवस आपण बघतोय 7 किल्ले हे तर लोक 2च किल्ले सांगतात, बाकीचे कुठे आहेत किल्ले. मग त्या ह्याच्यातून काही मित्रांच्या ओळखी झाल्या माझ्या. मग अनिकेत वाघ नावाचा एक मित्र माझ्या संगतीमध्ये आला, तर त्याच्याशी मी ह्या गोष्टी शेअर केल्या. आता एक वैचारिक माणसाची प्रगती व्हायला दुसरा वैचारिक किडा त्याच्या सोबत जोवर येत नाही ना, तोपर्यंत त्याचा तो प्रवास सुरू होत नाही. तर हे बरोबर आहे तुमचं. अनिकेत आणि माझी ती जोडगोळी आमची चांगली जमली. मग त्यातून आम्ही खूप प्लॅनिंग ठरवली की आपण होदीगिरीला जायचं. म्हणजे माझ्यावरती शिवाजी महाराजांबरोबर माझ्या मनामध्ये मला असं वाटायचं की शिवाजी महाराज एकटे ह्या सगळ्याला कारणीभूत नाहीत, ह्याला कुठेतरी शहाजी महाराज सुद्धा कारणीभूत आहेत ह्या सगळ्या प्रवासासाठी. मग ते महाराजांच्या समाधीवर जायचं प्रचंड आम्ही हे केलं की काही असो 2 दिवस सुट्टी टाकायची आपण. आता आमच्या ठिकाणापासून होदीगिरी जवळजवळ कमीत कमी 500 किलोमीटर. अच्छा. हां, मग ते ठरलं आमचं दोघांचं. बॅगा पॅक केल्या. अचानक अनिकेतला लेटर आलं की तुला भारताच्या बाहेर जावं लागणार आहे. बरोबर. आमच्या सगळ्या इच्छा आकांक्षावरती पाणी पडलं, विरजन पडलं. हां, विरजन पडलं. अनिकेत परदेशी गेला. त्याच्यानंतर आता काय करायचं हा एक हे होताच. मग त्याच्यातून मी म्हटलं ठीक आहे, चला अनिकेत नाही आहे ना, तोवर आपण जे म्हणत होते की आजूबाजूला काहीतरी आहे. मग माझ्या कंपनीतला एक मित्र, त्याला सोबत त्याला गडकिल्ल्यांचा आणि त्याचा काही आयुष्यात संबंध नाही आला, पण तो महाराष्ट्रीयनच होता. हो, महाराष्ट्रीयनच होता. बाळकृष्ण येवले त्याचं नाव. मग त्याला घेऊन गेलो. जे लोक आम्हाला सांगायचे की 3रा किल्ला समोर जो दिसायचा, पण हे लोक सांगायचे तिकडे जायला वाट नाही. आम्ही ठरवलं की आज काही करायचं, ते किल्ल्यावर जायचं. आपण उजव्या बाजूने गेलो, रस्ता सापडत नाही. डाव्या बाजूने गेलो, रस्ता सापडत नाही. म्हटलं किल्ले हे आपल्याला दाद देणार नाहीत. दिसतात समोर, दिसतोय आपल्या समोर दिसतोय, पण तिथं आता येत नाही. काय करायचं. मग शेवटी एक धुणारी एक बाई होती मंदिराच्या समोर, त्या किल्ल्याच्या परिसरात. त्यांना तमिळमध्ये विचारलं. मला हे पण विचारायचं की दक्षिण भारत आहे, हा पंचद्रविडी भाषा आहे तिथे, आणि या पंचद्रविडी भाषांचा आणि मराठीचा कुठेही ताळमेळ लागत नाही. किंबहुना आपल्याकडचे अभ्यासक जेव्हा तिकडे फिरायला जातात तेव्हा ते लिहिलेल्या पाट्या सुद्धा ते सांगताना मजेनं सांगतात की त्या सगळ्या जलेब्या आहेत कोरलेल्या, तर कळतच नाही नक्की काय. मग तुमची ही अडचण होतीच की खरं तर. मग त्याच्यावरती ती मात कशी केली तुम्ही? ती भाषा, त्या मला वाटतं 2-4 प्रकारच्या, म्हणजे तमिळ आहे, आंध्राची वेगळी आहे, कर्नाटकाची कन्नड आहे, किंवा खाली तुम्ही आता केरळपर्यंत जर गेलात तर ती वेगळी आहे, तमिलियन वेगळी आहे. मी तुम्हाला सांगितलं ज्या कंपनीच्या कामानिमित्त मी गेलो होतो ना, ते 3 महिन्यासाठी गेलो होतो. पण नंतर कंपनीला असं जाणवलं, म्हणजे त्यांचा निर्णय असा होता की तू इथंच थांबावंस आणि इथंच काम करावंस. मग ती जी कंपनी होती ना, ती माझी कंपनी एक प्रकारचा हिंदुस्थान आहे. अरे वा. म्हणजे त्या कंपनीमध्ये सर्व राज्यातली मुलं आहेत. हां, क्या बात आहे. आणि स्थानिक लोक थोडीशी जास्त असणार हे कुठल्या कंपनीत स्वाभाविक असतं. मग त्या स्थानिक लोकांमध्ये काही तमिळ मुलं पण होती. मग
मगाशी जसं सांगितलं तुम्हाला मी की तमिळचे आम्ही हिंदीवाले पोरं तमिळचा मजाक उडवायचो. आणि मग जेव्हा एंटरटेनमेंटचा एक विषय असतो की त्यावेळेला काय टी व्ही नाही आपल्याकडे, रेडिओ नाही, मोबाईल सुद्धा नव्हताच अजिबात त्यावेळेला. मग एंटरटेनमेंट काय आहे तर शनिवारी बाकीचे सगळे असे घोळक्याने पिक्चर बघायला जायचे. हो. आता पिक्चर तमिळ आपल्याला काय करणार, धाडस करून एक दिवशी गेलो तर ते वेल ॲक्शन स्टोरी लाईन वगैरे चांगल्या त्यांच्या. मग ते एकदा गेल्यावरती सवय लागली. मग तो हिरो असं काहीतरी बोलला रे, ह्याचा अर्थ काय रे, त्याचा अर्थ काय रे. भाषेची सुरुवात ही नेहमी शिवीतून होते हे आता तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता आम्ही नवीन पिढीची पोरं म्हणजे तरुण रक्ताची एकमेकाला त्यावेळेला शिव्या द्यायचो प्रेमाने. मग त्यातून हळूहळू मग ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय करत करत ते हळूहळू डेव्हलप झालं. मग ती जी मगाशी जी आजी आपण परत विषय सुरुवातीची धुणं धुणारी ती जी बाई होती तिथपर्यंत आले. बरोबर. तिला मी विचारलं, म्हटलं अक्का ह्या किल्ल्यावरती जाण्यासाठी काय आहे का, कुठं रास्ता सापडत नाहीच आहे. तसं काय बोलून दाखवता येईल का, काय विचारलं होतं ते. अक्का इंद कोटे की पोरत की वळेंगेर की. आता आम्ही तर तिथं अडाणी माणसं खरं, पण इतकं फ्लुएंटली तुम्ही बोलता हे मला त्यांना सगळ्यांना सांगायचं की तुम्ही इतकं सुंदर बोलू शकता. हा. तर आता तिथं किस्सा तुम्हाला सांगतो. ती आजी ती मावशी तिला आम्ही विचारतोय, पण गावची माणसं ती काय आपल्याकडे आपल्याला तेवढं सिरियसनेसने घेत नाहीत. अंगे पो अंगे आंद वळी आंद स्टेअरलंद मॅले पो आपली वळी कडे घेऊ. म्हणजे बघितलं नाही तिने माझ्याकडे, बघितली नाही आमच्याकडे, असंच सांगितलं. अरे असं त्या पायऱ्यावरनं वर जा, इथून जागा आहे बघ, तिथं त्या तटबंदीवर चढलास की तिथनं वर जायला जागा आहे, असं तिच्या नादातच तिनं सांगितलं ते त्या भाषेत. आता मला ते कळत होतं, मी व्यवस्थित माझ्या लक्षात आलं की ही काय म्हटली आहे. आता किल्ल्यांकडे बरीच वर्ष दुर्लक्ष झालंय आपलं. ऑलमोस्ट भाऊ म्हणायचे की किल्ल्यांची एक्सपायरी झालेली आहे. आता एक्सपायरी झालेल्या किल्ल्यावरती झाडं वेली वाढलेल्या आहेत. अगदी. आता ती जी वाट होती ना त्याच्यावरती सगळ्या वेली वाढलेल्या होत्या. आणि आपण जी मराठी साध्या भाषेत म्हणतो गचपण, ते एक प्रकारचं गचपण होतं तिथं. आणि तिथे तटबंदीत अशा पायऱ्या होत्या, पण एक वेगळ्या प्रकारच्या की खोपलेले दगड होते. त्या दगडातून तटबंदीवरती जायचं होतं आणि तटबंदीतून पुढे गेल्यावरती किल्ल्यावरती जायला मोडकी तोडकी वाट होती. ओके. मग ती वाट सापडली, तो किल्ला आम्ही भटकलो. पहिल्यांदा त्या किल्ल्यावर जाणारा पहिला महाराष्ट्रीयन म्हणता येईल किंवा म्हणजे बऱ्याच वर्षानंतर जाणारा मी आणि माझा मित्र, आम्ही दोघेच होतो. अगदी. आता किल्ले बघणे एवढंच आम्हाला, म्हणजे हा कसा किल्ला आहे. मग त्यातून हळूहळू ते किल्ले बघताना हातात आपोआप नोट आली. अच्छा. की नाही ही इमारत कशी आहे, ह्याची बांधणी कशी आहे, ती हळूहळू नोंद करायला लागलो. मग तो किल्ला पाहिला. तो किल्ला पाहिल्यानंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा वाटलं की ह्याच्यावर काहीतरी लिहूया आपण. आता आपल्याला तर माहित नाही की भविष्यात जाऊन आपण लेखक होणार आहे. हे खरंय. हे पुढे जाऊन आपण लेखक होऊ हे कोणालाही कल्पना नव्हती. बरं, मग त्या ह्याच्यातून मी त्यावेळेला कीपॅडचे मोबाईल आमच्याकडे, त्या कीपॅडच्या मोबाईल मधून एक अशी भली मोठी पोस्ट लिहिली मी. हा. आता जो तिसरा किल्ला तो पहिल्यांदा तो कोणता? तो चंद्रयानदुर्ग. चक्कीला चंद्रयानदुर्ग असं ते किल्ल्याचं नाव. या किल्ल्यावरती आधी कोणीही मराठी माणूस खूप वर्षांमध्ये गेलेला नव्हता तिकडे. ह्याच्या नोंदी सापडल्या कशा तुम्हाला? नोंदी म्हणजे तुम्हाला मागाशी मी म्हटलं वासी बेंद्रेंच्या एका पुस्तकामध्ये तशी नोंद आहे. अच्छा. की महाराज तिकडे गेले आणि हा 7 किल्ल्यांचा समूह आहे. एवढाच रेफरन्स तुमच्या? एवढाच एक वळ. अगदी अगदी अगदी. आणि किल्ला ही आपलं कसं, माझं कसं असायचं की एखाद्या पुस्तकामध्ये किल्ला, आता गडप्रेमी म्हटल्यावर त्याला किल्ला हा शब्द खूप प्रिय असतो. आता इंग्लिश पुस्तकं वाचताना आज सुद्धा फोर्ट म्हटलं की लगेच माझं लक्ष जातच. हा, तिथं खेळलं जातं ते लक्ष. मग तसं ते त्या वाचनातून बऱ्याचशा पुस्तकातून वाचलं होतं आणि ते समोर दिसायचं. तिसरा किल्ला आहे ना, समोर दिसतो तो. अंदुकशा त्या तटबंद्या दिसतात. म्हणजे इकडनं राजगिरी कृष्णगिरीवरनं ते दिसतं, म्हणून आपण तिथपर्यंत गेलो. मग वर फिरल्यानंतर तो जो एक लेख लिहिला मी, तो लेख मांडे सरांनी वाचला. आणि योगायोगानं इथल्या लोकांनी मांडे सरांना फोर्स करून फेसबुकवरती यायला भाग पाडलं होतं की सर तुम्ही फेसबुकवरती या. अगदी बरोबर. तो काळ तसा होता. आणि ती माझी पोस्ट मांडे सरांनी पाहिली. आता मला त्याच्यावरती मांडे सरांची पोस्ट आली.
खाली Reply कमेंट आला, आली, comment आली. रिप्लाय आला. अरे बापरे बोललो, एवढ्या मोठ्या माणसाचा माझ्या पोस्टवरती रिप्लाय आला. म्हणजे आपण काहीतरी चांगलं केलंय. आपण काहीतरी चांगलं केलं, आपण काहीतरी वाह्यात करत नाही, बरोबर, अगदी त्याची ही पोचपावती आहे. अगदी खरं. मग एक दिवशी मांडे सरांचा फोन आला मला अचानक. कोणी म्हणजे त्यांना नंबर नंबर दिला, कसा काय मिळाला ते, माहित हां, नाही. त्यांनी माझ्या मिळवला तो मित्र- कसा ते. मिळवला आणि म्हटले भाऊ बोलतोय का? हो म्हटलं, मी प्रमोद मांडे बोलतोय. म्हटलं प्रमोद मांडे, कारण मांडे सरांना सर म्हणायचो आम्ही तर. हो बरोबर, ते असं प्रमोद मांडे सर बोलताय का? हो. तर मी दक्षिणेत ठेंगणं वाटलं. 2 मिनिटं जरा थोडासा हेच झालो आपण, की एवढ्या मोठ्या माणसाचा फोन आला मला. फोन आला. हा तेच ना. हां सर बोला ना. म्हटलं भाऊ मी साऊथ इंडियामध्ये फिरायला येणार आहे, म्हणजे तिकडचे किल्ले बघायची थोडीशी इच्छा आहे माझी. तुला तिकडचं बरंचसं माहीत आहे, तर 4-5 दिवसाचा आमचा प्लॅन आहे, तुला वेळ मिळेल का? एवढ्या मोठ्या माणसानं आपल्याला विचारावं. तर मी त्या माणसाचा फार त्यांचं जे आपलं रिलेशन नव्हतं किंवा बोलणं चालणं नव्हतं, बरोबर, पण तो माणूस आपल्या डोक्यात आणि मनात एवढा बसला होता की कंपनीत वेळेला माझ्या घरातली एखादी आजी मारून का होईना पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो असतो. क्या बात आहे. कंपनीमध्ये नसलेली आजी मारून पोहोचलो. मग एवढं होतं ते अगदी. मग मांडे सरांशी पहिल्यांदा भेटलो, तर एखाद्या वक्त्याबद्दल किंवा एखाद्या आपण दुर्ग महर्षी म्हटल्यावरती केवढा मोठा माणूस. गाडीमध्ये त्यांनी मला घेतलं, चल म्हटले. गाडीमध्ये जेव्हा त्यांच्यासोबत माझा प्रवास चालू झाला, तू माझ्या बाजूला बसायचंस पहिल्या सीटवर. सर फिरायचे ट्रॅक्समधून, असं नाही की आलिशान गाडीतून नाही, ट्रॅक्समधून फिरणार. ट्रॅक्सच्या ड्रायव्हर आणि त्यांच्यामध्ये एक जागा असायची. त्यावेळेला माझ्या अंगकाठी त्यामुळं ॲडजस्ट होऊन जायचो. तू इथं बसायचं आणि तू रस्ता सांगायचा असा मला, कारण त्या भागातले रस्ते मला बऱ्यापैकी माहीत होते. आणि मग अधूनमधून माझ्यातली उत्सुकता जागी व्हायची की सर हे कसं, ते कसं, ते कसं. आणि सर सुरुवातीला मला सरांचं असं आहे की सर कुठली गोष्ट सरळ मार्गाने सांगत नाही. हो अगदी, ते तसंच असायचं त्यांचं. मी भाऊंना गुरु मानतो, पण एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगतो, मला कुठलीही गोष्ट भाऊंनी शिकवली नाही अगदी. आणि त्यांची ती अपेक्षा पण नव्हती कुणी मला गुरु म्हणावं. हा कधीच नाही. पण भाऊंनी काही क्लू दिले मला की हे कसं करायचं असतं, ते कसं करायचं असतं, हे क्लू दिले होते मला. त्यांनी सहज दाखवलं आहे. त्यांच्याकडे एक पुस्तक होतं. म्हटलं भाऊ पुस्तक जुनं झालं आहे तुमचं, सेम पुस्तक माझ्याकडे हे देतो. म्हटलं 2 लाख रुपये दिलेस तरी हे पुस्तक देणार नाही, तुला तर अजिबातच देणार नाही. म्हणजे काय समजायचं माझं काय चुकलं. मग त्यांनी मला पुस्तक दाखवलं. म्हटलं हे बघ, ह्याच्यात नकाशे आहेत, सेम पुस्तक तुझ्याकडे आहे माझ्याकडे आहे, ह्याच्यातली मंदिरं ट्रेस करून ठेवलीत मी, किल्ले ट्रेस करून ठेवलेत, आणि हे पुस्तक मला जीवापेक्षा प्रिय आहे. हे पुस्तक मी कोणाला देणार नाही. हे शिकलो की आधी नोंदी करणं. मग त्यांना मला काय सांगायचं होतं, माझ्याकडनं तुला आयतं काही मिळणार नाही, जे काय आहे तुला स्वकष्टावर मिळवावं लागेल. अगदी. म्हणजे 1-2 वेळा मी माझ्या लेखातून सुद्धा लिहिलेलं आहे की मी एक भंगारातला तुकडा होतो, मला सोनं बनवण्याचं काम ह्या परिसराने केलं. म्हणजे ते 7 दिवस जे होते ना माझ्या ऐतिहासिक आयुष्य किंवा जे आपण म्हणतो ना गड किल्ल्यांच्या अभ्यासाचं जे होतं, त्या माझ्या आयुष्यातले सगळ्यात बेस्ट 7 दिवस होते ते, कधीही न विसरण्यासारखे. त्या ह्याच्यात एकदा भाऊनी ह्याच्यात मुक्कामी होतो आम्ही एका, त्यात त्यांनी दाखवलं, हे बघ बघ म्हणले, बघ माझ्या हातावर एक खून दिसणार नाही तुला. काय किल्ले चढता रे तुम्ही, इथून उड्या मार तिथून उड्या मार, ह्याला ट्रेकिंग म्हणता तुम्ही? ट्रेकिंग असं नसतं. ट्रेकिंग म्हणजे स्वतःचा जीव वाचवायचा, आपल्या सोबत आहे त्याचा जीव वाचवायचा. तुझा जीव धड नसेल, सोबतच्याचा जीव कसा वाचवशील तू? ट्रेकिंगमध्ये तुझ्या सोबत जो माणूस आहे ह्याला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व द्यायचं, त्याला स्वतःपेक्षा जास्त जपायचं. हे मांडे सरांनी म्हणजे लेकी बोले सुने लागे वगैरे असल्या सगळ्या प्रकारातून, वेगवेगळ्या प्रकारातून ते माझ्यापर्यंत पोहोचवलं. आणि त्या 7 दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी मी शिकलो. सगळं बरोबर आहे. आणि त्या सगळ्यातूनच म्हणजे तो प्रवास चालू झाला. जिंजीबद्दल चांगलं मला माहीत झालं. जिंजीसोबत मी इतर किल्ले पाहिले
आणि हळूहळू मी माझा प्रवास वाढला. मला भाऊ याबद्दल जाणून घ्यायचं आहे की आता या तर मराठ्यांच्या पाऊलखुणा आहेत. जिंजीचा जो काही प्रदेश आहे किंवा जिंजी हा एक किल्ला नसून 7 किल्ल्यांना एकत्रित जोडलेला आहे. त्याच्या आतमध्ये पूर्ण गाव असेल इतकं ते सगळं आहे. किंबहुना त्याची तटबंदीचं ती लांबी काही किलोमीटरची आहे. हे सगळं जोडणं करणं याच्यावरती सुद्धा अनेक परदेशी लोकांची वक्तव्य सुद्धा इतिहास प्रसिद्ध आहेत. काय वाटतं राजांनी तो किल्ला ते 7 दुर्ग एकत्रित जोडण्यामागचं खरं कारण काय असावं? तो किल्ला महाराजांचा कधीच नव्हता. अगदी खरं. आणि तो महाराजांच्या प्लॅनिंग मध्ये सुद्धा नव्हता. मला वाटतं तो तोडला आणि 80% बांधकाम नव्यानं केलंय. त्याच्या मागची एक हे सांगतो, ज्या वेळेला महाराजांची कुतुबशाहाची जी भेट झाली त्या भेटीमध्ये महाराजांचं त्याच्याशी एक कॉन्ट्रॅक्ट झालं होतं की एक समझोता झाला होता की आदिलशाहीचं दक्षिणेतलं राज्य जिंकून तुम्ही मला द्यायचं आणि आदिलशाही व्यतिरिक्त जे तुम्ही जिंकाल ते तुमचं पण माझं पण आपण ते वाटून घेऊ. आदिलशाहीने महाराजांना सैन्य तोफखाना वगैरे आणि स्वतःचा सेनापती सुद्धा दिला होता. बरोबर. ते जिंजी जिंकताना ज्या वेळेला महाराजांनी जिंजी जिंकला, जिंजी हा इसवी सनाच्या 200 वर्ष अगोदरपासून त्याचा तो इतिहास आढळतो. एवढा जुना आहे तो. त्यावेळेला तो किल्ला नव्हता. त्यावेळेला काही वस्त्या होत्या, तिथून तो डेव्हलप होत गेला. मग पुढे येणाऱ्या राज्यकर्त्यांनी त्याला कसा कसा डेव्हलप केला त्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. संपूर्ण किल्ला महाराजांनी बांधला असं म्हणता येत नाही. महाराज ज्या वेळेला पोहोचले त्यावेळेला महाराजांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. दूरदृष्टीचा राजा म्हणून महाराजांकडे कायम बघितलं जातं. अगदी खरं. मी तर म्हणतो क्षितिजाच्या पलीकडे बघणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. तर त्यांची दूरदृष्टी बघा. जो किल्ला महाराजांकडे येणारच नव्हता, महाराज गेले तिथं, तो किल्ला पाहिला त्यांनी. किल्ला पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा किल्ला जर ह्याच्यावर अगदी संरक्षणाच्या दृष्टीनं ह्याला व्यवस्थित जर केला आपण आणि ह्याच्यावरती योग्य तटबंदी जर हे केली तर हा किल्ला अभेद्य होऊ शकतो. महाराजांनी त्या दृष्टीनं तिथे आपली माणसं नेमली. फक्त माणसं नेमून महाराज थांबले नाहीत, त्यांनी स्वतःचे कन्स्ट्रक्शन करणारे ऑफिसर्स तिथे नेमले आणि त्यांना सांगितलं की ह्या किल्ल्यावरती मी सांगतो तशी कामं करून घ्या. त्या दरम्यान पॉंडिचेरीचा एक पादरी तिथं आला. अगदी. त्या पादऱ्याने बघितलं. फ्रेंच होता. फ्रेंच होता. तर त्या पादऱ्याने काय केलं की पाहिलं हा माणूस महाराष्ट्रात इथं आलाय आणि हा सगळ्या त्या तटबंद्या पाडतोय, बुरुज पाडतोय, नवीन नवीन बुरुज उभे करतोय आणि ह्याने पैसा भरपूर कमावला. म्हणजे दक्षिण दिग्विजयाच्या दरम्यान बऱ्याच लोकांनी खंडण्या दिल्या होत्या त्यांना, किंवा त्या मोहिमेमध्ये सर्वसामान्य माणसाला असा धक्का देखील महाराजांनी लावल्याचं एक उदाहरण सांगा मला त्या मोहिमेत. पण जे तिथले नायक आणि पाळेगार राजे होते त्यांनी खंडण्या दिल्या होत्या महाराजांना, भरपूर पैसा मिळालेला होता त्या मोहिमेमध्ये. मग हा एवढा पैसा आपल्या घरी नेण्याऐवजी हा माणूस इथं का हे करतोय म्हणून त्याने एकदा पंतांना विचारलं की हे सगळं का चालू आहे. तर महाराजांचं त्याच्यावरती एक उत्तर आहे की खासा औरंगजेब ज्या वेळेला दक्षिणेत उतरेल त्यावेळेला माझा एक किल्ला जरी औरंगजेबाच्या विरोधात एक वरुज जरी लढला तरी औरंगजेबाला माझ्या राज्याविरुद्ध किंवा माझ्या स्वराज्याविरुद्ध लढायला आणि जिंकायला 360 वर्षे लागतील. 360 किल्ले होते महाराजांकडे. मग औरंगजेबाला केवढ्यात पडेल ते. मग महाराजांनी जो खर्च करत होते किल्ल्यांवरती, जी डागडुजी करत होते, आज जी जिंजीचे ताशीव कडे दिसतात तुम्हाला, हे महाराजांनी तासलेले कडे आहेत. पहिली ती त्याची अवस्था नव्हतं. अच्छा. ही महाराजांनी केलेलं आहे. मूळच्या ज्या तटबंद्या आहेत ना, ह्या तटबंद्या जर व्यवस्थित तुम्ही पाहिल्या तर त्या तटबंद्या, मूळची तटबंदी आणि त्याला एक्सपांड केलेली तटबंदी तुमच्या लक्षात येईल. तिथे पाहिलं एक्सपांड केलेली तटबंदी व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्यामध्ये काही अशी त्या बाराकी आहेत किंवा काही लूप होल्स आहेत की जिथून तुम्ही अचूक गोळीबार करू शकता किंवा बाण सोडू शकता, अग्निबाण सोडू शकता.
मराठ्यांना अग्निबाणाचं तंत्र अवगत होतं. आज लोक म्हणतात की मराठे अग्निबाणाचं तंत्र टिपू सुलतानने अवगत केलं म्हणून. ते असं बोललं जातं. पण इतिहासामध्ये नोंदी आहेत की मराठे अग्निबाण सोडत होते. खरं तर आहे ना भाऊ, आता मी थोडंसं विषांतर करतो, परंतु आज हे म्हणजे तुम्ही दाक्षिणात्य फिल्म्स जास्त पाहता. नुकतीच जी बाहुबली आलेली जी फिल्म आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ट्रिक्स वापरल्या आहेत, या खरं तर मराठ्यांच्या इतिहासातनं घेतल्या. अगदी अगदी अगदी. ते धरण फुटतं ते शहाजी राजांशी रिलेटेड आहे. शरीफजी राजांचं ती बैलांच्या ते पलिते बांधणे हे महाराजांनी आपल्या कात्रजच्या घाटात केलेलं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. बाणांचा जे पण उल्लेख म्हणतात ते तुम्ही तो आपल्याकडे पहिल्यापासून आहेच. ते आहेच. आणि संभाजी महाराजांचं राजांचं त्रिचनापल्लीच्या किल्ल्यावरती तो प्रयोग केलेलाच आहे तो. तर हे मला थोडंसं विषयावरून थोडंसं बाजूला गेलो होतो, पण मी तुमच्या तिकडच्या इंटरेस्टमुळे अगदी अगदी अगदी. तर सांगण्याचा उद्देश असा की बाणांचं किंवा अग्निबाण मराठे सोडत होते. जो औरंगजेबाचा मुलगा होता जिंजीच्या वेड्यामध्ये, बरोबर, त्याच्यावर अग्निबाण सोडलेल्याचे उल्लेख ह्यांनी, ते आपले उल्लेख नाहीत, ते उल्लेख आहेत मोगलांच्या इतिहासकारांचे. भीमसेन सक्सेनाचा स्पष्ट उल्लेख आहे. बापरे, मराठे अग्निबाण सोडत होते म्हणून. क्या बात. मग हे जर भीमसेन सक्सेना 1689 किंवा 95च्या दरम्यानच्या ह्या त्याच्या नोंदी आहेत. तो तिथे हजरही आणि असावा. टिपू सुलतान नंतर मग 1700च्या नंतरचा नंतरचाच काळ आहे. म्हणजे टिपू सुलतानने मराठे जे अग्निबाण सोडत होते त्याचा शोध टिपू सुलतानने लावला म्हणणं म्हणजे ते चुकीचंच आहे. आणि तसं नाही सुद्धा, कारण ह्या युद्धनीतीमध्ये छत्रपती हे पारंगत आहे. दुर्गनीती, त्यांची युद्धनीती, याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करणे म्हणजे R&D ही छत्रपतींकडे होती. आणि हे तमाम असलेले राज्यकर्ते चांगले जाणून होते. म्हणजे आपण जेव्हा छत्रपतींबद्दल विचार करतो तेव्हा त्यांच्या एका मोहिमेचा दुसऱ्या मोहिमेच्या युद्धाशी कुठेही साधर्म्य साधता येत नाही. प्रत्येक मोहीम आणि प्रत्येक युद्ध वेगळं आहे, त्याच्या टेक्निक्स वेगळ्या आहेत. त्यामुळं राजाला प्रत्येक वेळी नवं टेक्निकच त्यांनी ते उभं केलेलं आहे. ही महाराष्ट्राची देण आहे, खऱ्या अर्थाने मराठ्यांची देण आहे. हा, तर भाऊ, त्यातले काही किल्ले आहेत या सप्तदुर्गातले. आता ते बऱ्यापैकी त्याची नावं जर आपण इकडे पाहिली तर मला एकाने सांगितलं की त्या एक माकड असा सुद्धा, मग काय प्रकार आहे ते, जरा त्या किल्ल्याचं नाव माकड वगैरे असं काय, बरोबर आहे का? मी ऐकलं. ते तुम्ही जरा ते मला विश्लेषण. आता हे जे किल्ले आहेत ना, या किल्ल्यांची नावं सांगतो तुम्हाला. तिथं आता त्या किल्ल्यांना राजा किल्ला आणि राणी किल्ला म्हणून ओळखलं जातं. तर राजा किल्ला जो आहे त्याला त्याचं खरं नाव आहे राजगिरी. राणी किल्ला आहे त्याला कृष्णगिरी. चंद्रायन दुर्ग, चकिला दुर्ग, कुत्थ अरसी दुर्ग, अच्छा, कुत्थ अरसी, कुसमलाई आणि कोरंगदुर्ग. बरोबर ना? यस. आता मला यावर सांगा तुम्ही. आता हे सांगतो तुम्हाला. कुत्थ अरसी नावाचा जो किल्ला आहे, कुत्थ अरसी म्हणजे पूर्वी तांदूळ सडला जात होता. सडणे म्हणजे तो कुठला जात मुसळ घालून हे करतात. तर ही प्रक्रिया ज्या किल्ल्यावर केली जात होती त्याला कुत्त म्हणजे ठोकणे, मारणे, असं थोडंसं मराठीत पण असं कुदलणे किंवा असं होतं. कुत्थ अरसी. कुत्त म्हणजे मुसळाने ठोकणे आणि अरसी म्हणजे तांदूळ. अच्छा. तांदूळ सडण्याचं जे ठिकाण आहे तो कुत्थ अरसी दुर्गम. अच्छा, असं ते किल्ल्याचं नाव आहे. वा. चंद्रयान दुर्ग आणि चकिला दुर्ग. चंद्रयान त्याचा आकार साधारण चंद्रासारखा आहे. अच्छा. आणि चकिला म्हणजे, चकिला ह्या शब्दाचा अर्थ होतो चर्मकार किंवा चांभार. चांभार टेकडी, चांभार दुर्ग. तर एका चर्मकार जातीच्या व्यक्तीने स्वतःच्या खर्चातून तो किल्ला बांधलेला आहे. क्या बात आहे. म्हणून त्याला ते नाव पडलं चकिला दुर्ग. ओके. आणि पुढचा जो किल्ला आहे तो आहे कुसमलाई. आता कुस म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट तुम्हाला जी टोचते त्याला ते कुस म्हणतात. आपण कुसळ म्हणतो. कुसळ. कुसमलाई ते त्याचा जो एक रॉक पॅच आहे, त्या रॉक पॅच वरती जाता येत नाही. म्हणजे मी गेलो होतो तर ते रॉक पॅच वरती जाताना काहीतरी ते बांधायचं असतं, रोप वगैरे असतो. हा प्रकार आम्हाला माहितच नव्हता. वस्त्रारोहण. आम्हाला ते काय माहित नव्हतं. पण तरी तिथं मी आणि बाळकृष्ण वेले आम्ही दोघे त्या पॅचवरती गेलो
ते चढून आल्यानंतर मित्रांनी सांगितलं की अरे ते असं असतं, ते रॉक हे करण्यासाठी, गिर्यारोहण करण्यासाठी वेगवेगळी गॅजेट वापरावे लागतात. म्हटलं ते माहीत नव्हतं भाऊ आम्हाला, पण गेलो आम्ही. ते पण ते पण तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला तुमचे दोन्ही हात आणि पाय व्यवस्थित त्याचा वापर करून तिथपर्यंत पोहोचावं लागतं. आजही तो तसा? हां, आजही तो तसा आहे. थोडं असं करत असं ते वरपर्यंत जावं लागतं. आणि वर गेल्यानंतर त्या पॅचवरती त्यांनी तोफ बसवली होती. क्या बात आहे. त्या तोफेचं रिंगण आणि तोफेच्या आवाजाने माणूस बहिरा होऊ नये किंवा त्या हादऱ्याने, व्हायब्रेशनने तो माणूस वरून खाली पडू नये म्हणून त्यांनी एक खोली तयार केलेली तिथे होती. ती खोली एवढ्यासाठी असते की तोफ ज्या वेळेला आपण टाकतो ना, त्यावेळेला त्याचा जो प्रचंड व्हायब्रेशन आणि जो आवाज येतो, त्या आवाजाने माणूस कानातून रक्त येऊन तो बहिरा होणे किंवा जागेवर त्याचं हार्टफेल वगैरे होऊन त्याचा मृत्यू होण्याचा संभव असतो. मग ह्याच्यासाठी 2 उपाय असतात. एक तर तिथं साऊंड प्रूफ खोली तयार करायची, नाहीतर मग जिंजीवरती काही ठिकाणी अशी भांडी आहेत. अच्छा. त्या भांड्यामध्ये पाणी ओतायचं, इकडे बत्ती दिली की जाऊन त्या भांड्यामध्ये तोंड बुडवायचं. मग हा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत. पाण्यामध्ये जेव्हा आपण बुडतो त्यावेळेला ते साऊंड प्रूफ अशा व्यवस्था तिथे आहे. तर तशी व्यवस्था त्या कुसमालावरती केलाय. आणि राहायला जो तुम्ही म्हटलं कोरंग ह्या शब्दाचा तमिळ अर्थ होतो माकड. तर माकडावरनं ते कोरंग नाव. पण तिथे तुम्हाला जायला मला वाटतं आता वन खात्याच्या वगैरे परवानगी आहेत. तर मग तुम्ही गेलात कसे? आता त्या किल्ल्यावरती जेव्हा आम्ही चंद्रयान दुर्गावरती गेलो त्यावेळेला त्या चंद्रयान दुर्गाच्या समोर तटबंदी दिसली मला. डावीकडे अशी काहीतरी शेंडी दिसते. व्यवस्थित बघितलं, अरे इथंही काय दिसतंय, इथंही काय दिसतंय. म्हणजे जे किल्ले आपण शोधत होतो इतकी वर्ष ते हेच किल्ले आहेत. ते दिवशी डॅम शोर झालो की हे तेच किल्ले आहेत. आणि आता हा किल्ला तर आपण शोधला, तो जो किल्ला आम्ही बघितला होता चक्कीला आणि चंद्रयान अशा 2 किल्ल्यांचा तो समूह आहे. ओके. लोकांना तो एकच वाटतो पण ते 2 किल्ले आहेत. मध्ये एक तटबंदीने त्याला डिवाइड केलाय. त्या तटबंदीतून उतरताना असं का वाटतं की असं का बनवलं असेल यार, पलीकडे जायला जागा का नाही ठेवली यांनी. तेव्हा ते लक्षात आलं की हा चक्कीला आणि हा चंद्रयानदुर्ग असे ते वेगवेगळे 2 किल्ले आहेत. मग त्या किल्ल्याच्या टोकावर ज्यावेळेला तुम्ही जाताना तुमच्या समोरच असा किल्ला दिसतो तो कुसमालाई. भीमसेन सक्सेना म्हणतो की एक टेकडी आहे, त्या टेकडीवरून आमच्यावरती तो गोळे डागले जात होते, पण ती टेकडी आम्हाला जिंकता येत नव्हती. तुम्हाला ती चढायला जी मुश्किल झाली तिथे तीच ती टेकडी. आपण हे सगळं अभ्यासतो आहोत, मराठ्यांच्या दक्षिणेतल्या पाऊल खुणा शोधत आहोत आणि तुम्ही त्या पुस्तकामधनं मांडलेल्या सुद्धा आहेत. मी पुस्तक म्हणणार नाही, एक ग्रंथ आहे एका अर्थानं, पण त्याही नंतरून तुमचं संशोधन सुरूच आहे. तुम्ही काही दक्षिण जसा दिग्विजय झालाय आणि आता परत काय तसं नाहीये, तर तुम्ही त्यावरती काम सुरूच आहे. जे नव्यानं जे संशोधन तुमच्याकडनं झालेलं आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्राला काय जगाला सुद्धा काही ठिकाणी माहिती नाहीये की या सगळ्या गोष्टी सापडल्यात आणि त्या छत्रपतींशी, राजाराम महाराजांशी, या सगळ्यांशी संबंधित असलेल्या अशा काही शिला आहेत किंवा काही शिल्प आहेत, याबद्दल थोडंसं सांगाल का, की जेणेकरून हे महाराष्ट्राला सुद्धा नव्यानं कळलं पाहिजे की या अशा सुद्धा गोष्टी आजही तिथे आहेत आणि त्या तुम्ही शोधल्यात नव्यानं. दक्षिण भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आमच्या हाती लागल्या ते सुरुवात आमची तुम्हाला मागे सांगितलं मी किल्ल्यांपासून झाली होती. वेगवेगळ्या ग्रंथांमधून मला मोस्टली गॅझेटियर्समधून जे कोणी वाचतच नाही त्याच्यातून मला माहीत पडलं की मराठीने इकडे किल्ले बांधलेत. तर त्या माध्यमातून नुसत्या तामिळनाडूमध्ये 8 ते 10 किल्ले असे मला सापडले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. कमीत कमी 10 किल्ले. आणि अजूनही मला ते त्याच्या नोंदी सापडतात. मग आता नोंद सापडली की आपण जायचं ते बघायचं, हे सत्र अजून चालू आहे. तर त्या ह्याच्यातून मला त्या किल्ल्यांवरती काही राजे असतील म्हणजे शिवाजी महाराज असतील, शिवाजी महाराजांची काही शिल्प सापडली. दक्षिण भारतामध्ये शिवाजी महाराजांची एकूण 8 शिल्प आहेत. अच्छा. हां. तर त्या 8 शिल्पापैकी 2 शिल्प शिवाजी महाराजांची आपल्याला सापडली आहेत किल्ल्यावरती. किल्ल्यावर दक्षिण भारतामध्ये जी नव्याने सापडलेली शिल्प छत्रपती हयात असतानाचे हे सगळ्यात महत्त्वाचं मला ते अपेक्षित आहे. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला वेल्लोर काबीज करायचं ठरवलं त्यावेळेला शेजारच्या 2 टेकड्यावरती त्यांनी किल्ले बांधले. साजरा, गोजरा आणि एक छोटंसं एक बांधले ते लाजरा, त्याला असं एक आता दिलेलं आहे. तर हे किल्ले बांधताना तिथले जे तिथं जो कन्स्ट्रक्शन ऑफिसर किंवा ज्याच्या अंडर हे सगळं चाललं होतं, शिवाजी महाराजांची ही शिल्प शिवाजी महाराजांनी नाही बांधलेली. बघा
मुघलांच्या मध्ये एक परंपरा होती, त्यांच्या हयातीत, स्वतःचं थडगं बांधून ठेवायचं. स्वतःच्या हयातीत शिवाजी महाराजांची ही शिल्प जी आहेत ना, लोक साजरा गोजऱ्यावरती असेल, हे दुसऱ्या माणसाने मांडले, शिवाजी महाराजांनी हे किंवा लोकांनी शिवाजी महाराजांच्या आदेशावरून पण ते झालेलं नाही. अगदी ही लोकांनी प्रेमाखातर. बांधले. शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी ते शिल्प तिथे त्यांनी ओ. उभारलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक शिल्प आपल्याला वालीगोंडापुरमला सापडलं. वालीगोंडापुरमला जेव्हा महाराज व्यंकोजी राजांना भेटायला गेले होते, त्याच्या अगोदर बरेच दिवस तिथं आपलं मराठा सैन्याचा तळ पडलेला होता आणि त्या मंदिरात महाराज राहिले होते. तर महाराज इथे राहिले म्हणून नंतर जे संताजी भोसले असतील किंवा आपले सेनापती जे तिथं होते, त्यांनी महाराजांच्या प्रेमाखातर ते शिल्प तिथं साकारलं असेल. असं होऊ शकतं. आता त्या शिल्पाबद्दलची एक गंमत सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला त्या मंदिराला भेट द्यायला आम्ही गेलो, तर मी ह्यांना अगोदर सांगितलं होतं की मला का कुणास ठाऊ असं वाटतंय की ह्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचं शिल्प असलं पाहिजे. या मंदिराचा खांब ना खांब, काना कोपरा सगळं शोधायचं आपण आणि महाराज इथे सापडणार आपल्याला. आणि तसं झालं. आता जी त्या मंदिरात आम्ही पोचायचा जो टायमिंग होता, तो टायमिंग असा होता की आम्ही तिथं पोचलो आणि ते मंदिर बंद करायची वेळ झाली. मग घाई गडबडीत त्यांना मी सांगितलं, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. मग ते शोधाशोध सुरू झाली. कोणी खांब बघते, कोणी भिंती बघते, कोणी आणखी काही विहिरीवरती कुठं काय सापडतंय का बघितलं आणि निराश होऊन सगळे बाहेर आलो आम्ही की नाही सापडलं. मग मित्र असतात, काय भाऊ तुमचा डॅम शोर, आतला आवाज आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत होतो, मस्करी करणं चालू झालं. मग त्यांच्या हातात पाण्याची बाटली होती. पाण्याची बाटली घेतली मी आणि अशी त्या भिंतीवरती मारली. हे बघा म्हटले, महाराज इथं आहेत. क्या बात आहे, क्या बात. दिसलं मला ते लगेच. मी म्हटलं नाही, ते कुठं, मला आत्मविश्वास होता की हे कुठेतरी असणार कुठेतरी आहे. असणार आहे. त्या ह्याच्यावरती मारलं. म्हटलं ही धुवा आहे, जर नाही शिवाजी महाराज निघाले तर मग विचारा मला. धुतलं. महाराजांची दाढी, महाराजांचं मंदिर आणि पागोटे ज्याला आपण म्हणतो, घोडा आणि छत्रपती झाल्यानंतर हा जो आवेश असतो, चला रे, म्हणजे राजा जो खून करतो त्याला बोलायची गरज नसते, अगदी फक्त हातवारा केला तरी ते सैन्य त्यांच्या मागे चालत. त्या आवेशामध्ये ते शिल्प आहे महाराजांचं. क्या बात आहे. आणि ते शिल्प तुम्हाला काय सांगतं की त्या वेळेला महाराज छत्रपती आहेत आणि हा आमच्या छत्रपतींचा आदेश आहे. त्यावेळेस राज्याभिषेक झालेला आहे. महाराजांचं महत्व कधी वाढलं? राज्याभिषेकानंतर. महाराजांच्या पेंटिंग्स राज्याभिषेकाच्या नंतर, अगोदरचे जास्त नाहीत. महाराजांची मोस्टली शिल्प नंतरची. आणि जेवढी शिल्प आहेत ती महाराजांच्या बहुतांशी. या गोष्टीला तुम्ही सुद्धा मान्यता दिली पाहिजे की महाराष्ट्रात राजांचं कुठे मंदिरावरती शिल्प झालं नाही किंवा मंदिर उभं राहिलं नाही, परंतु दक्षिणेत हे सगळं घडलं. त्याचं कारण तसं होतं, महाराजांनी त्यांची संस्कृती वाचवली होती. तिरुवण्णामलाईचं मंदिर एका अख्ख्या पिढीलाच त्याचं दर्शन घडलेलं नव्हतं. अगदी 70-80 वर्षांचं. महाराजांनी ते ईदगाह पाडून ते मंदिर मोकळं केलं. त्याची लोक म्हटले हे भ्रष्ट झाले. मग त्या तेवढ्या सगळ्या खांबांना गायी बांधल्या, दुभत्या गायी बांधल्या, त्याचं दूध काढलं, ते अख्खं मंदिर धुवून काढलं. म्हणजे ही जी महाराजांचं मंदिर हे करून लोकांसाठी ओपन केलं, हे लोक म्हणतात की म्हणजे त्यांची अस्मिता वाचवली. तुमचा एखाद्याने जीव घेतला तुम्हाला काय वाटत नाही, पण तुमची अस्मिता जर एखाद्याने मारली ना तर तुम्हाला मारायची गरजच पडत नाही. महाराजांनी त्यांची अस्मिता जिवंत ठेवली. अगदी. याच अनुषंगानं मी तुम्हाला असं विचारेन की साधारणपणे दक्षिण दिग्विजयानंतर राजाराम महाराजांच्या काळामध्ये ही दक्षिण आपल्याला कामी आली. हो. राजाराम महाराजांना रायगडावरनं दक्षिणेत घेऊन जाण्यामध्ये मग त्या राणी चेल्लम्मा आहेत, त्यांचा पण खूप मोठा हातभार त्या मोहिमेत नंतरून जिंजीपर्यंत जाण्यामध्ये लागला. आणि राजाराम महाराजांची सुद्धा शिल्प तिथं असल्याचा उल्लेख सापडतो. तुम्ही आणि नव्यानं त्याच्यामध्ये काहीतरी काम केलेलं आम्हाला माहिती आहे. राजाराम महाराजांची शिल्प सापडण्याचा तिकडे काहीच संबंध येत नाही. आणि तरी सुद्धा आम्हाला महाराजांची शिल्प सापडली, कारण एक राजा, धामधुमीचा काळ आहे. बरोबर. त्या काळात एखाद्या राजाची शिल्प तिथं भेटण्याचा काय संबंध राहतो. बरोबर. बरीच वर्षे त्या किल्ल्याला आम्ही भेट देतोय, एक शिल्प आम्ही पाहतोय, पण असं लक्षात आलं की हा राजा का परिचित का वाटतोय, ह्याचा आवेश, तो भाला ताणण्याची स्टाईल, पाठीमागे कोणतरी बसले. मग लक्षात आलं की ह्यांचं ते डोक्यावरचं जे मंदिर आहे किंवा पागोट आहे ते कुठेतरी राजाराम महाराजांशी मिळतं जुळत आहे.
आणि ह्याची चित्र आपण पाहिलीत की राजाराम महाराज कशी होती, त्यांची अंगकाठी कशी होती, त्याच्याशी मिळतं जुळतं ते शिल्प आहे. मग तिथून लक्षात आलं की यार ह्या भागात राजाराम महाराजांची पण शिल्प असू शकतात. मग तेव्हा कळालं एकट्या जिंजीच्या किल्ल्यामध्ये महाराजांची 3 शिल्प आहेत. अच्छा, क्या 2 शिल्पामध्ये राजाराम महाराज घोड्यावर बसलेत, एका शिल्पामध्ये ते हत्तीवरती आरूढ आहेत. वा, आणि हत्तीवरती आरूढ असलेल्या राजाचं शिल्प हे मराठ्यांच्या राजाचं शिल्प असलेले हे लोकल लोकांनी सांगितले आपल्याला. क्या बात आहे. हे आम्ही म्हटलं नाही की हे आमच्या राजाचं शिल्प आहे. ते म्हटले हे कुठल्या तरी मराठा राजाचं शिल्प आहे. कुठला राजा आहे मला माहिती नाही, पण हे मराठा राजा. आता जिंजी किल्ल्यामध्ये मराठा राजा हत्तीवरून कोण आलाय? राजाराम महाराज. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयात आले होते, हत्तीने आणल्या होत्या बारक्या, काय सगळीकडे त्या घेऊन फिरणं शक्य नव्हतं. अगदी. हत्तीवरून राजा कुठला आला होता तर राजाराम महाराज. राजाराम महाराजांची हत्तीवरती शिल्प मग आम्हाला गजेंद्रगडला एक सापडलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागात आम्हाला त्यांची शिल्प सापडली. राजाराम महाराजांची एकूण 4 शिल्प नव्याने सापडलीत. हे काम तुमचं. त्यांची 6 शिल्प सापडली, त्यातली 4 शिल्प आपल्याला नव्याने सापडलीत. आणि हे तुमची महाराष्ट्राला खूप मोठी देण आहे खरं तर भाऊ. दुसरं मी असं म्हणेन की काही शिलालेख सुद्धा आहेत असं पण कळायला. हो, संभाजी महाराज ज्या वेळेला महाराजांची रुष्ट होऊन इतिहासकार म्हणतात, आपलं मत वेगळं आहे. महाराजांचं आणि जे दिलेर खानाच्या रिलेटेड जे प्रकरण आहे त्यावेळेला महाराज कर्नाटकात एका किल्ल्यावर होते, असं एका किल्ल्यामध्ये तो शिलालेख. अच्छा, हे नव्यानं सांगता, हे नव्यानंच माहिती होतंय सगळ्यांना. परत एकदा यावरती प्रकाश टाका तुम्ही. ही गोष्ट कोणालाच माहित नाहीये जी भाऊंनी शोधून काढली आहे खरं तर. त्या शिलालेखामध्ये स्पष्ट म्हटलं आहे संभाजी महाराजांचं आपल्या पूर्वजांबद्दल म्हणणं काय आहे ते त्या शिलालेखामध्ये त्यांनी नोंदवले. शहाजीचा नातू शिवाजीचा मुलगा संभाजी या किल्ल्यावर राज्य करतोय. वा. आणि अश्वत्थ नावाचं एक झाड इथं आहे असा उल्लेख आहे त्यांनी. आणि या किल्ल्यावरती म्लेंछ चालून आला आणि त्या म्लेंच्याचा पराभव संभाजी महाराजांनी केला असा उल्लेख आहे त्याच्यावर. क्या बात आहे. आता त्या दरम्यान एक घटना घडली होती की तो जो दिलेर खान चालून आला होता, दिलेर खानाला अक्षरशः संभाजी महाराजांनी मारलं होतं, त्याच्या अंगावर धावून गेले होते की जे नाही का हातपाय तोडले होते मराठ्यांचे त्यांनी, त्यावरती त्याच्यावरती जी संतप्त प्रतिक्रिया एवढी होती की अक्षरशः त्याच्या कानाखाली मारल्या होत्या महाराजांनी. दिलेर खान कोण होता? दिलेर खान म्हणजे मोगल सत्तेचा तो एक पिलर म्हटला तुम्ही तरी हरकत नाही. सेनापती म्हणजे काय केवढं मोठं पद आहे ते. दक्षिणेचा सगळा कारभार त्याच्या हातात आहे. त्या माणसाला तुम्ही अक्षरशः कानफडताय म्हणजे ती केवढी त्याची अवहेलना असायला पाहिजे. म्हणजे अक्षरशः तुम्ही औरंगजेबाच्या कानफड्यात मारताय असं झालं. पर्यायी तो तलवार घेऊन धावलेत, त्याला मारले, त्यांनी बुक्क्या मारल्यात. अगदी 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 अगदी. त्याचा राग त्याच्या मनामध्ये आहे. मग त्याने महाराजांच्या वरती एक सैन्य पाठवले संभाजी महाराजांच्या वरती की संभाजी तिथे आहेत, जा आणि त्याला त्या माणसाला पकडून आण किंवा ठार कर, ह्या उद्देशाने हे केले. पण संभाजी महाराजांनी त्यांचा पराजय केलेला. पण नुकतीच एक नवीन हे सापडले, आपण काय म्हणतो शिलालेख सापडले, तर त्यावर थोडा प्रकाश टाका म्हणजे आम्हाला ते महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी ज्या भागाचा आपण आता बोलतोय त्या भागातच महाराजांचा तो शिलालेख आहे की तिथे त्यांनी एक गणेशाचं शिल्प कोरलंय आणि त्याच्यावर सांगितलंय की इथं दान धर्म करावा. आणि तो दान धर्म आजही चालू आहे. बापरे. दान धर्म किंवा लोकांना जे जेवण घालणे आपण ज्याला म्हणतो, भुकेलेला अन्न द्यावं, हे अजूनही त्या मंदिरात सुरू आहे अव्याहतपणे. आणि त्या तिथल्या लोकांना, आपल्या लोकांनी ज्यांनी कोणी शोधला, आपले अनिल दादा असतील, अनिकेत वाघ असतील, ह्यांनी सांगितलं की हे जे चालू आहे ना हे आमच्या राजाने केले. क्या बात आहे. तो म्हणजे हे कळाल्यावरती त्या पुजाऱ्याची रिॲक्शन काय असेल ते फक्त इमॅजिन करा तुम्ही. तुमच्या बाबतीत पण एक रिॲक्शन होती ज्या पुजाऱ्याची, मला त्या जिंजीतल्या ती अपेक्षित आहे. काय तर पुजारी तुम्हाला बोलला होता बरं, मला जरा सांगा. तो त्या पुजाऱ्याचं असं म्हणणं होतं की मी दर रविवारी त्याला तिथे दिसायला लागले. तो काय म्हणायचा की तू दर रविवारी इथे मला दिसतोस, तू काय खजिना शोधतोस का, किंवा तुला काय गुप्तधनाचं काय तुला गुप्तधन असल्याचं काही लिंक लागले, तू खोदाखोदी काय करतोयस का, असलं काही करू नको. त्यानं म्हटलं अण्णा, म्हणजे सगळ्यांना म्हटलं अण्णा, खजिना तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हाला दिसला नाही, मला तो दिसतो.
हा इतक्या वर्षात तुम्ही पाहिला पाहिजे होता, तो तुम्हाला दिसला नाही, मला दिसला. हा एवढा मोठा खजिना जिथं माझ्या बापजादीने रक्त सांडलं, जिथं महाराजांचं पाय लागलेत, महाराजांनी हा किल्ला घडवलाय, एवढी मोठी दौलत माझ्यासमोर असताना कसल्या दीड दमडीच्या खजिन्याच्या मागे लागणार आहे हो म्हटलं मी. ही माती, ज्या मातीत माझी माणसं खपली आहेत. इथं कोणतरी माझा बापजादा, माझ्या भावकीतला, माझ्या जिल्ह्यातला, तालुक्यातला, नात्यातला, गोत्यातला कोणतरी ज्याचं रक्त इथं सांडलं असेल, एवढी पवित्र भूमी, ह्या पवित्र भूमीवर पाय ठेवायला मिळतो, हे माझं सौभाग्य आहे. हा एवढा मोठा खजिना माझ्यासमोर असताना कसले फालतूचे खजिने शोधणार आहे म्हटलं मी. हा खजिना जो मला दिसला, तुम्हाला दिसला पाहिजे होता. त्याची प्रतिक्रिया काय होती? तो त्याला आश्चर्य वाटलं की हा काय माणूस आहे, म्हणजे इतक्या वर्षात आम्हाला कधी ह्या किल्ल्याबद्दल वाटलं नाही. किंवा गोजऱ्या साजरा किल्ल्यावरती आम्ही गेलो म्हटल्यावर ते आर्कॉलॉजी एका माणसाला आम्ही सांगितलं, तिथं गेलो, महाराजांचं शिल्प आहे असं बघितलं त्याने मागं खिडकीतनं, मागे तो किल्ला दिसतोय. मी म्हातारा होत आलो म्हटलं इथं, मी अजून तिथं गेला नाही, तू महाराष्ट्रात येऊन तिथं गेलायस. त्यासाठी ही गोष्ट आश्चर्यकारक होती. तो म्हटला तू महाराष्ट्रातनं येऊन ह्या किल्ल्यावर गेलायस, बरं काय आहे तिथं. त्यांनी विचारलं, मदत केली नाही हा भाग वेगळा, पण त्यांनी विचारलं काय आहे तिथं. अच्छा, हे सापडलं तुला. त्याची प्रतिक्रिया होती की एवढ्या लांबनं हा माणूस आला आणि इथं म्हणजे किल्ल्यावर गेला, तो किल्ला शोधला. बरं, तो किल्ला शोधणं काय सोपी गोष्ट नव्हती, पण तो शोधला, तो भाग वेगळा आहे, पण त्याची जी रिॲक्शन होती ती भारी होती. अर्थात खूप गमती जमती आहेत आणि आपल्या वेळेचं थोडंसं मर्यादा आहेत. हे सगळं करत असताना भाऊ, मी तुम्हाला या पुस्तकाच्या बद्दल धन्यवाद यासाठी देईल की भाऊ, याची पहिली आवृत्ती संपलेली आहे, हातोहात गेली. दुसरी आवृत्ती सुद्धा संपायच्या मार्गावर आहे, म्हणजे संपल्याच जमा आहे. ती कदाचित एवढ्या आठवड्यात 2 आठवड्यात संपेल आणि तिसरी आवृत्ती सुद्धा आता विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. भाऊ, पण मी तुम्हाला यासाठी धन्यवाद का देतोय, तर तुम्ही जेव्हा दक्षिणेतील मराठ्यांची जी काही पाऊलखुणं आहेत, ते एका अर्थाने आपल्यासाठी मंदिर आहेत असं म्हणूयात. आणि हे पाहण्यासाठी दक्षिणेमध्ये आता तरुणांचा ओघ मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. त्याचं प्रमाण हजारोंच्या संख्येमध्ये आहे. जितकी पुस्तकं गेली, त्या पुस्तकांचा मित्रपरिवार, त्या पुस्तक घेणाऱ्याचा मित्रपरिवार, तो अगदी लोंढेच्या लोंढे आता दक्षिणेमध्ये उतरायला लागले आहेत, जिंजी बघायला लागले आहेत. तुम्ही जे 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 इथं मांडलंय ना, हे सगळं तर यासाठी म्हणून, आणि दक्षिणेची मराठ्यांची ओळख तुम्ही महाराष्ट्राला करून दिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. उभ्या महाराष्ट्राच्या वतीनं मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. भाऊ, तुम्ही फार अमूल्य वेळ खरं तर या मुलाखतीसाठी दिला, त्याबद्दलही तुमचे खूप खूप, आणि भरपूर बोललो आपण, आणखी बोलायचं आहे परंतु आपली मर्यादा आहे वेळेची. त्याबद्दल आलात आणि मनमोकळेपणानं आपले विचार मांडले, त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की न्यू एरा पब्लिकेशन चॅनलच्या जे यूट्यूब चॅनल आहे त्याला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण या अशा स्वरूपातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं यूट्यूब हे एकमेव माध्यम आमच्याकडे आहे. तेव्हा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा, ही विनंती.